नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कातरमध्ये सापडलेल्या मळगंगा देवीच्या घागरीची गावामधनं सवाद्य मिरवणूक, घागर पुन्हा विहिरीमध्ये विसर्जित। निमगाव धाणामध्ये जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। सरकारनं चुकीचं धोरण घेतलं तर 26 जुलैला पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा सुकाणू समिती सदस्य डॉक्टर नवले यांचा इशारा। आणि मार्च 2017 मध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलं घवघवीत यश। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील कात्रड येथे 8 जून रोजी चैत्र पौर्णिमेला एका विहिरीमध्ये मळगंगा देवीची घागर निघाली। त्यामुळे परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली। दरम्यान दरवर्षी अशीच घागर निघाली तर येथील मळगंगा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल आणि यात्रा उत्सव देखील साजरा करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे। राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मळगंगा देवीचं पुरातन मंदिर आहे। 8 जूनच्या चैत्र पौर्णिमेला सायंकाळी सदर मंदिराच्या मागील बाजूस एका विहिरीमध्ये खापराची घागर वरती आल्याचं काही महिलांना दिसलं। मात्र काही क्षणामध्ये अंधार पडल्यानं घागर दिसेनाशी झाली होती। 9 जून रोजी सकाळी मंदिराचे पुजारी हे विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमध्ये एका कपारीवरती घागर दिसून आली आहे। यावेळी मंदिराचे पुजारी शंकर बापू पुंड यांना मळगंगा देवीचा चमत्कार झाल्याची जाणीव झाली आहे। सदर घटनेची वार्ता परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। काही वेळातच परिसरातील हजारो भाविकांनी घागरीचं दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली। पारनेर तालुक्यातील निघोज गावामध्ये या मळगंगा देवीचं मुख्य देवस्थान आहे। या मंदिरालगत असलेल्या कुंडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता घागर निघत होती। त्या घागरीची मिरवणूक काढून यात्रा उत्सव साजरा केला जात असे। मात्र 3 वर्षांपूर्वी त्या कुंडामध्ये चांदीची घागर निघाली होती। ती चांदीची घागर पुन्हा कुंडामध्ये न सोडता भाविकांना दर्शनासाठी मंदिरामध्ये ठेवण्यात आली आहे। त्या वर्षापासून त्या कुंडामध्ये घागर निघणं बंद झालं, असं परिसरातील नागरिकांनी सांगितलंय। त्याच पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीनं राहुरी तालुक्यातील कात्रड येथे घागर निघाल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी 13 जून रोजी सकाळी या घागरीची गावामधनं मोठ्या भक्तिभावानं सवाद्य मिरवणूक काढून घागर पुन्हा विहिरीमध्ये विसर्जित केली आहे। या ठिकाणी दरवर्षी घागर निघाली तर या ठिकाणच्या मळगंगा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीमधनं केला जाईल आणि दरवर्षी यात्रा उत्सव साजरा करण्यात येईल, अशी माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संभाजी रायबान घुगरकर आणि पोपट भाऊराव लांडगे यांनी दिली आहे। तुम्ही काय सांगता याविषयी? आताच पटरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी सर्व ग्रामस्थ मिळून यात्रा भरवणार आहोत। ठीक आहे, बोल। आणि सर्व ग्रामस्थांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्याने अनेक भाविक भक्त बाहेरगावून काल भेटी देऊन गेलेले आहेत। अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन अतिशय त्यांचं देवीचं महत्त्व असेल ते सांगून आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। सर्व ग्रामस्थ आणि बाहेरील भाविक यांची प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, सी24 तास, राहुरी। मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी कायमच तांत्रिक अडचण दाखवून शहर विकासामध्ये खोडा घातलाय, असा आरोप कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपालिकेमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय। कोपरगाव नगरपालिका जलशुद्धीकरण करणाऱ्या ठेकेदारांची मुदत संपली होती। त्यानंतर त्याची 3 महिन्याची मुदत वाढही संपली, तरीही ठेकेदारानं काम सुरूच ठेवलं। पण या 5 महिन्यांचे पैसे नाही, वर्क ऑर्डर नाही, पैशाची हमी नाही म्हणून ठेकेदारानं 11 जून पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता। तशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली होती।
त्यामुळं कोपरगावकरांना अशुद्ध पाणी प्यावं लागणार असल्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी ठेकेदाराला केलेल्या विनंतीवरनं ठेकेदार 1 महिना काम करण्यास तयार झालाय. सदर पाणी स्वच्छता ठेकेदाराचा प्रश्न हा केवळ मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्यामुळेच प्रलंबित राहिला असून मुख्याधिकारी तांत्रिक अडचणी दाखवून शहर विकासाला खोडा घालण्याचं काम करतायत. त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे, नाहीतर मुख्याधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यावेळी ते म्हणालेत. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सूत्र मिळत नाहीयेत. त्यामुळं दोघांचे निर्णय हे 2 टोकाचे आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणाचं ऐकावं असं होत आहे. या दोघांच्या वादाचा फटका कोपरगावातील सामान्य जनतेला भोगावं लागणार हे मात्र नक्की. योगे डोके, सी24 तास, कोपरगाव. पैलवान सुभाष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सुभाष पवार मित्रमंडळ यांच्या वतीनं बैल बाजार तळाच्या मैदानावरती भव्य निकाली कुस्त्या संपन्न झाल्यात. या स्पर्धेमध्ये अखिल भारतीय पातळीवरील कुस्तीपटू त्याच्यासह महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा गाजवलेले अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. पैलवान सुभाष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सुभाष पवार मित्रमंडळातर्फे बैल बाजार तळाच्या मैदानावरती भव्य निकाली कुस्त्या संपन्न झाल्यात. यावेळी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांमधनं स्पर्धक उपस्थित होते. एवढ्या भव्य प्रमाणामध्ये प्रथमच कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माऊली जमदाडे, द्वितीय महेश पवार, तृतीय क्रमांक अनिल धोत्रे, चतुर्थ क्रमांक उमेश पवार तर 5वं बक्षीस सांगोल्याचे उमेश बडगर यांनी पटकावलंय. तालुक्याच्या सर्व भागातील कुस्तीप्रेमी रात्री उशिरापर्यंत आखाड्याच्या पुढे उपस्थित होते. या कुस्त्यांच्या उद्घाटनाला माजी आमदार राजीव राजळे, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज, येळेश्वर संस्थानचे रामगिरी महाराज, माजी आमदार राजीव राजळे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस तसेच अनेक मान्यवर आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गर्जे, सूत्रसंचालन सुभाष पवार तर आभार माजी नगरसेवक तुकाराम पवार यांनी मानलेत. यावेळी रवींद्र म्हस्के आणि पिराजी पवार यांनी सर्वांचं स्वागत केलंय. मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी. मंचरमध्ये टीम VRPS आणि आयुफिट वेलनेस क्लब यांच्या वतीनं आरोग्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आलंय आणि त्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे. टीम VRPS आणि आयुफिट वेलनेस क्लबच्या वतीनं भव्य आरोग्य रोगनिदान शिबिराचं आयोजन मंचर या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतलाय. या शिबिराच्या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मार्गदर्शन आणि त्यांची तपासणी करण्यात आली आहे. आयुफिट क्लब आयोजित आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिरामध्ये मधुमेह, सोरायसिस, हृदयविकार, थायरॉइड, किडनी स्टोन आदी गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आलंय. आयुर्वेदिक उपचार पद्धती सोप्या असून त्याचा कोणताही त्रास रुग्णांना होत नाही असं यावेळी डॉक्टरांनी सांगितलंय. नमस्कार, मी प्रांजल काळे. टीम VRPS आणि आयुफिट वेलनेस क्लबद्वारे आम्ही जे 2 दिवसाचं महाशिबिर आयोजित केलं आहे त्यामध्ये आम्हाला लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये आम्ही लोकांपुढे जे वॉर्मॅट कन्सेप्ट आणलेला आहे त्यामध्ये आम्ही लोकांचे मणक्याचे आजार असतील, गुडघ्यांचे आजार असतील, आर्थरायटिसचे जे त्यांना प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यासाठी कालपासून आम्हाला जे लोक येतात त्यांचा आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे तर लोकांना खूप चांगला रिलीफ मिळत आहेत. जे लोक अगदी चालू पण शकत नव्हते ते लोक अगदी चालायला लागलेले आहेत आणि खूप छान वाटत आहे. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये निमगाव घाणा या गाव परिसरामध्ये जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत हजारो लिटर गावठी दारू आणि त्यासाठी लागणारे रसायन, 4 टन गूळ, नवसागर, तयार दारू आणि दारू वाहतुकीचं वाहन असा जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये निमगाव घाणा या गाव परिसरामध्ये सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत हजारो लिटर्स गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारं रसायन, 4 टन गूळ, नवसागर, तयार दारू आणि दारू वाहतुकीचं वाहन असा जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी राजू सकाराम गव्हाणे आणि सुदाम पांडुरंग होळकर या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे। अवैधपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जात होती। या ठिकाणी तयार होणारी गावठी दारू जिल्हाभर पुरवली जात होती। यासाठी या गावठी दारूच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायन, गूळ, नवसागर आढळून आलाय। तसेच जमिनीखाली ही दारू, रसायन आदींच्या प्रक्रियेसाठी सिमेंटचे टँक पुरवण्यात आले होते। तर लोखंडी पिंपामध्ये हे रसायन साठवून ठेवण्यात आलं होतं। पोलिसांनी धडक कारवाई करत रसायन, तयार गावठी दारू नष्ट करून मुद्देमाल जप्त केलाय। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय। शिवसेना ही दुटप्पी भूमिका बजावते असा आरोप यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये संपन्न झालाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं केलेल्या विकास कामांची उद्घाटनं आताचं सरकार करतंय। मराठा मोर्चाच्या रूपानं जाती-जातीमध्ये भाजप सरकार तेढ निर्माण करतंय असं मत विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी या सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलंय। यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार पोपट गावडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर गावडे आदी मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। तर ज्येष्ठ नागरिकांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। जारकरवाडी गावामधील लबडे मळ्यामध्ये वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू आहे। इथे ओढ्याजवळ असणाऱ्या डीपीची मोठी दुरावस्था झाली आहे। या डीपीला पोलद्वारे तारा जोडण्यात आल्यात, तर तारा वाहून नेणाऱ्या पोलला तडे गेलेत। मात्र याकडे वीज वितरण कंपनीचं दुर्लक्ष झालंय। आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून जारकरवाडी गावाची ओळख आहे। राज्यामध्ये गवार पिकाचं माहेरघर म्हणून ख्याती असणाऱ्या जारकरवाडी गावातील लबडे मळ्यामध्ये वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। ओढ्याजवळ असणारी आणि प्रचंड दुरावस्था झालेली डीपी हे या समस्येचं मूळ आहे। या डीपीवरनं शेतातील विहिरींना पाणीपुरवठा करण्यासाठी पोलद्वारे तारा ओढण्यात आल्या आहेत, पण या तारा वाहून नेणाऱ्या पोललाच तडे गेलेत। त्यामुळे हे पोल वीजवाहक तारासहित केव्हाही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। विशेष म्हणजे या ताराखालील शेतामध्ये सध्या गवार तोडणी सुरू आहे। त्यामुळे इथं नेहमीच शेतकऱ्यांची वर्दळ असते। जीव मुठीत धरून काम करणाऱ्या या लोकांच्या जीवाची जबाबदारी नक्की कोणाची आहे हा प्रश्न येथील ग्रामस्थांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केलाय। आज या लाईट बोर्डाने हे जे काही चाललेलं आहे सध्या यांचं कामावर व्यवस्थित लक्ष नसतं। आम्ही 3-3 वेळा त्यांच्याकडे सूचना देऊन सुद्धा आहेत ना, ती लोक दुर्लक्ष करतात। उद्या जर काही समजा काही प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहणार? उद्या एखाद्याचा गरीबाची जर परपंची शेतकऱ्याची जर वाऱ्यावर गेलं तर शासन त्याची जबाबदारी घेत नाहीत। आज उद्या करतं। मग हे पुढचं काही प्रकार घडू नये यासाठी ना लाईट बोर्डाने वेळच्या वेळी लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे त्यांना, बाकी नाही काही। शेतामध्ये मला पोल वाकलेला आहे म्हणजे ते वायर मला मी सूचना देऊन दमले, सगळ्या लोकांना सूचना देऊन दमले तर कुणी याच्याकडे लक्ष घेत नाही। कारण समजा उद्या पोल वाकलेला आहे, त्याला बियागा केलेली, जर समजा पोल जर पडला आणि काम करत असताना काही जर हानी जर झाली ती जबाबदार कोण घेणार? शासन घेईन का लाईट बोर्ड घेईन जबाबदारी?
तेव्हा याची दखल घ्यावा, नाही तर मग ही लाईट सगळी डीपी उपसून यावा तुम्ही. तारा बिरा वाकल्यात, पोलला परी झालेली नेमकी आमच्या वावरामध्ये डीपी आमच्या वड्याच्याकडे डीपी. वड्याला जसं पूर जर आला तर खाली त्या वायर बिर सगळ्या पडलेल्या आहेत खाली पार. त्यासुद्धा कोणी त्याची दखल घेत नाही, काही नाही. परत समजा आम्ही इथं काम करीत असताना शेतामध्ये जर समजा काही तार बीर पोल बीड समजा जर कलांडा तर काय करणार आम्ही? मग सगळा 24 तास आमचा वापर इथं असते फार. एखाद्या वावराखाली नेमके गवार आहे तिच्यावरून तारा गेलेले आम्ही शेतामध्ये काम करीत असते. आम्ही समजा उद्या जर काही जर झालं ते पोलचं तर उद्या कोणी हे करणार नाही, काही पोल पडणार तर हायचे म्हणा. त्याला जवळजवळ 4-5 बॅगा त्याला गेलेले आहेत. वायरमॅनला काल मी बोललो होतो, बरं ज्यांची लाईन गेलेली का त्यांना पण बोललो होतो मी. त्यांनी कोणी दखल घेतली नाही बरं, काय नाही. त्यामुळे आम्हाला नाही बोलले. मी त्यांना म्हणलं असं झालेलं म्हणलं बा, ते म्हणजे मी तिथे येऊन काय करू म्हणले. मग काय करायचं, मग लाईट बोर्ड लाईट त्यांनी दखल घ्यायला पाहिजे का नाही म्हणलं. ओढ्याला पूर आल्यास पुराचं पाणी थेट डीपीलाच वेढा घालतं. पाणी हे विजेचं संवाहक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर संबंधित खातं जागं होणार का, असा उद्विग्न सवाल जारकर वाडीकर विचारतायत. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. सांगलीमध्ये सायंकाळपासून मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे. अर्धा तास कोसळणाऱ्या या पावसानं अचानकपणे येऊन सांगलीकरांची चांगलीच धावपळ उडवली. सायंकाळी विजेच्या कडकडाटामध्ये सांगलीमध्ये मान्सूनचं आगमन झालंय. अचानकपणे कोसळलेल्या जोरदार सरीमुळे सांगलीकरांची पुरती तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे सांगलीकर चिंब भिजले. दरम्यान अजूनही पावसाची सतत धार सुरू आहे. काळ्या ढगांनी आच्छादलेलं आकाश पाहता सांगलीमध्ये पाऊस जोरदारपणे बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या तत्वतः घोषणेनंतर अकोल्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय. सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर अजित नवले यांचं अकोलेकरांनी जंगी स्वागत केलंय आणि आनंद उत्सव साजरा केलाय. राज्यातील शेतकऱ्यांनी जल्लोष करत सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलंय. कर्जमाफीचे निर्णय घेताना किसान क्रांती आणि सुकाणू समितीला दिलेल्या आश्वासनामध्ये काय फरक होता यावर बोलताना सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले यांनी पूर्वीच्या बैठकीमध्ये सरकारनं ढोबळ आश्वासने दिली होती. फक्त संकटग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतरच्या जनरेट्यानंतर सरसकट तत्वतः कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या बैठकीमध्ये अल्पभूधारकांचं कर्ज लगेच माफ करत नवीन कर्जासाठी बँकांना हमीपत्र देण्याचं आश्वासन दिल्याचं नवले यांनी सांगितलंय. तत्वतः हा शब्द छळ असेल असं वाटू देऊ नका. शेतकरी एकसंघ झालाय. कोण कुठे गेलं तरी काहीही फरक पडत नाही. सरकारनं जर चुकीचं धोरण घेतलं तर 26 जुलैला पुन्हा आक्रमक आंदोलन करू असा इशाराही नवले यांनी दिलाय. 3 तारखेला जी घोषणा झालेली होती ती शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही तत्वतः मान्य करू अशा प्रकारचं ढोबळ विधान ते होतं. त्यानंतर आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली आणि ते असं म्हणू लागले की आम्ही गरजू आणि ट्रेसमध्ये असणाऱ्या म्हणजे संकटग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू. हे विधान पण ढोबळ होतं आणि आपला आक्षेप असा होता की तुम्ही कॉन्क्रीटली आम्हाला सांगा की कधी करणार, काय करणार आणि त्याचे नॉर्म्स काय असतील. आत्ता ज्यावेळी घोषणा झालेली आहे, काल जी घोषणा केली तर त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज हे आत्ता माफ झालेलं आहे. ते तत्वता वगैरे नाही, माफ झालेलं आहे. आणि त्यांनी सहकार आयुक्तांना असे आदेश दिलेले आहेत की आजपासूनच ते जे काही कर्ज थकीत आहे ते त्याची संपूर्ण हमी राज्य सरकारने घेतलेली आहे. त्या प्रकारचं हमीपत्र राज्य सरकार त्या बँकांना देणार आहे आणि आजपासूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग त्याच्यामुळे मोकळा झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री कर्जमाफीची जी घोषणा केलेली होती अल्पभूधारक शेतकऱ्यांची तर ती 31 ऑक्टोबरला आम्ही करू वगैरे असं ते म्हणत होते. परंतु या सगळ्या आंदोलनामुळे 31 ऑक्टोबरचा त्यांचा जो मुहूर्त होता तो त्यांना बदलावा लागला. त्यांना आजपासून ती कर्जमाफी लागू करावी लागली. त्याच्यामुळे ह्या हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध होण्याच्या शक्यता ज्या आहेत तर त्या खुल्या झाल्या.
हा त्याच्यामध्ये एक मुख्य फरक आहे. दुसरं, मागच्या कर्जमाफीमध्ये सरकारने धारणा क्षेत्राची अट टाकलेली होती, म्हणजे 5 एकर, 5 एकरच्या आतले, 5 एकरच्या बाहेरचे. काल जी संबंध चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सरसगट कर्जमाफी करू असा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की भूधारणा हा निकष आता नसेल, अल्पभूधारक किंवा बहुभूधारक म्हणजे लँड होल्डिंग जास्त असणं असा फरक आता असणार नाही, सर्वांना त्याचा लाभ मिळेल. पण हा लाभ मिळत असताना ज्या लोक या सगळ्याचा गैरफायदा घेतात, जे शेतकरी नाहीत, जे बाकी श्रीमंत लोक आहेत, ते या कर्जमाफीचा गैरफायदा घेऊ नये याच्यासाठी काही निकष ठरवले जाणार आहे. ते निकष शेतकऱ्यांच्या हिताचे असतील यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्या निकष ठरवणाऱ्या कमिटीमध्ये असणार आहेत आणि अर्थातच सरकारचे अधिकारी, काही 5 अधिकारी त्या कमिटीमध्ये असणार आहेत. परंतु या निकष ठरवण्याचा मुख्य उद्देश हा या कर्जमाफीचा जे गैरफायदा लोक बाकीचे घेतात त्यांनी तो गैरफायदा घेऊ नये, खऱ्या शेतकऱ्याला, वंचित शेतकऱ्याला, डिस्ट्रेसमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळावा याची दक्षता घेण्यासाठी हे निकष ठरवले जाणार आहे. तत्वतः हा जो शब्द आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्जमाफी ही एक शेवटी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याला एक स्टेटस आहे, ते कुणी जाहीर करायचं, त्याचे काही अधिकार आहेत आणि ते अधिकार मंत्री गटाने किंवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याजोगे ते धोरणात्मकरित्या करू शकतात. पण ॲक्च्युली हा एक इकॉनॉमिकल भाग आहे, आर्थिक भाग आहे आणि हा आर्थिक भागाबाबत प्रत्यक्षपणाने आदेश काढण्याचे अधिकार हे कायद्याप्रमाणे, घटनेप्रमाणे काही विशिष्ट पदभार असणाऱ्या लोकांचे असतात, तेच तो अशा प्रकारची घोषणा करू शकतात. आणि म्हणून तत्वतः म्हणजे धोरणात्मकरित्या कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली आहे, धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. धोरण ठरवण्याचा अधिकार हा आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना असतो, तर धोरण म्हणून त्यांनी ते जाहीर केले. धोरण धोरणात्मकरित्या म्हणजेच तत्वतः जाहीर केलेलं आहे, त्यांनी फार बिघडत नाही. मी आपल्याला नम्रपणाने एकच सांगेल की काही लोक असं पसरवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा शब्दछळ आहे, अमकं आहे, तमकं आहे. पण मी नम्रपणानं सांगेल की हे आंदोलन काही कोणत्या संघटनेने उभं केलेलं आंदोलन नव्हतं, कोणत्या नेत्यांनी उभं केलेलं आंदोलन नव्हतं. हे आंदोलन महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांनी उभं केलेलं आंदोलन होतं. त्याच्या डोक्यातली आग आहे ती जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणता नेता इकडे झाल्याने, कोणती संघटना इकडे झाल्याने संपणार नाही आहे याची जाणीव राज्य सरकारला पण आहे आणि म्हणून कोणी शब्दखेळ याच्यामध्ये करू शकणार नाही आहे. एकच मुद्दा मी आपल्याला सांगेल की याची जाणीव आम्हाला पण आहे की हे काही वाईट निकष लावतील, शेतकऱ्यांना भुलवण्याचा प्रयत्न करतील, आजचा माहोल निवळावा यासाठी काही डावपेच करतील. या प्रकारचे डावपेच हे करू शकतात याची जाणीव आमच्या सगळ्या नेतृत्वाला आहे आणि म्हणून आपण तिथे काय सांगितलं, आपण सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा वेळ देतोय, 26 जुलैपर्यंत आपण वेळ देतोय. 26 जुलैपर्यंत याच्यात तुम्ही काही भानगडी केल्या, चुकीचे निकष लावले, शेतकऱ्यांना मातीत घालण्याची एक जरी कृती केली तरीसुद्धा 26 जुलैला पुन्हा आम्ही रणांगणात उतरू. मुंबईचा भाजीपाला, मुंबईचं दूध आणि यावेळी रायगडचे लोक आमच्याबरोबर आहे, जयंत पाटील आमच्याबरोबर आहे. त्या संबंध मुंबईला पाणी हे रायगड पुरवतो, त्या मुंबईचं पाणीसुद्धा आम्ही रोखू अशा प्रकारचा सज्जड इशारा हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही दिलेला आहे. ते आपण आता करू शकतो, ही कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून शब्दछळ करण्याच्या नादात हे सरकार पडणार नाही याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणाने खात्री आहे. भांडण तेच होतं की सरकार याबाबत क्लॅरिटी देत नव्हतं आणि आपला पूर्ण काल जी बैठक झाली दुपारपर्यंत आपण अनेक वेळा म्हणजे 1-2 तास जवळजवळ याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की तुम्ही थकीत कर्ज आणि बिगर थकीत कर्ज याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता कामा नये, म्हणजे याचं देतो याचं असं करता कामा नये. त्याचं कारण असं होतं की आपल्याकडचे जे शेतकरी विशेषतः आपल्या नगर पट्ट्यातले, नाशिक पट्ट्यातले बागायतदार शेतकरी तर हे मार्च एंडला आपलं कर्ज भरतात. त्याचं कारण असं आहे की 1 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे तर त्याला राज्य सरकार जर मार्च एंडला ते कर्ज भरलं तर राज्य सरकार 3% आणि केंद्र सरकार 4% अशी सबसिडी देऊन ते व्याज माफ करतं आणि त्या व्याजाची सवलत मिळावी यासाठी आपल्याकडचे लोक उसनं करून लोकांकडून कर्ज काढून, पतसंस्थेतून पैसे उचलून, सावकाराकडून पैसे उचलून ते कर्ज फेडत असतात आणि नवजुनं करून घेऊन ती व्याजाची सवलत पदरात पाडून घेत असतात. त्यांच्याकडे काहीतरी त्यांची शेती फायद्यात आलेली आहे, त्यांना नफा झाला आहे आणि म्हणून त्या नफ्यातून त्यांनी आणून ते कर्ज फेडलेलं आहे अशा प्रकार झालेला नसतो. ते एक प्रकारे थकबाकीदारच असतात, फक्त ते थकबाकीदार टेक्निकली राहत नाही, दुसरीकडून आणून ती थकबाकी त्यांनी भरलेली असते आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ते थकबाकीदारच आहे, त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे, त्यांना वंचित ठेवता कामा नये. खरा जो पुढे संघर्ष झाला तो या मुद्द्यावर झाला. आणि दुसरा लँड होल्डिंगबद्दल म्हणजे जमीन, आता 5 एकर 5 गुंठे जमीन आहे, 5 गुंठे जादा आहे म्हणजे त्या शेतकऱ्याचं काय, तो काय त्याची शेती फायद्यात आली का, असं होत नाही. आणि म्हणून या 2 मुद्द्यांवर आपण प्रचंड आक्रमक होतो. त्यांना हा सरसगट शब्द जो वापरायला लागलेला आहे
तर हे दोन शब्द वगळण्याचा आशय म्हणून त्यांनी सरसगट शब्द वापरलेला आहे. त्यात ते गद्दारी करू शकतील का नाही, त्यात काय भानगडी करतील का नाही, आम्हाला शंका आहे, करू शकतील. पण आपण वचक पण ठेवलेला आहे, आमची आपल्या सगळ्या संघटना एकत्र आहे आणि त्यांनी गडबड केली तर पुन्हा एकदा आपण 26 जुलै पूर्ण ताकदीने आपण परत उतरू. सचिन खरात, C24 तास, अकोले. शिरूर तालुक्यातील सोने सांगवी गावामध्ये पेप्सिको कंपनी आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 400 पेक्षा जास्त नागरिकांनी तपासणी करून उपचार घेतलेत. आज राज्यातील अनेक गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला पैसे नसल्यामुळे आजारांवरती उपचार करता येत नाहीत. उपचारांपासून वंचित राहावं लागतंय. हीच गरज ओळखून शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी गावामध्ये पेप्सिको कंपनी आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांचे उपचार करण्यात आलेत. जर आवश्यकता असेल तर जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करून मोफत उपचारही केले जाणार आहेत. तब्बल 400 पेक्षा जास्त नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि उपचार करून घेतलेत. आजच्या समाजामध्ये जर असे उपक्रम राबवले गेले तर राज्यातील एकही व्यक्ती उपचारांपासून वंचित राहणार नाही. मीराबाई कोवस जी जहांगीर मेडिकल रिसर्च संस्था ही जहांगीर हॉस्पिटलची एक सिस्टर कन्सल्टंट म्हणून काम करते. मी तिथे समाजसेविका म्हणून काम करते. मुख्यत्वे आम्ही टाईप 1 डायबिटीसमध्ये काम करतो. हे लहान मुलांचा मधुमेह म्हणून ओळखला जातो आणि आम्ही जवळजवळ गेली 7 वर्ष 450 मुलांना अगदी मोफत तिथं संपूर्ण औषध देतो. आणि याच्यामध्ये आमच्याकडे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आम्ही तिथे मुलांना मोफत तपासलं जातं. डॉक्टर अनुराधा खाडिलकर आणि डॉक्टर खाडिलकर हे दोघं जण याचं संपूर्ण सगळं बघत असतात आणि त्यांच्याच देखरेखीखाली हे सगळं काम चालतं. आम्ही ग्रामीण भागात जे वेगवेगळे कॅम्प घेतो त्यामध्ये एकच हेतू असा आहे की लहान मुलांना जो मधुमेह आहे किंवा गावामध्ये ज्या आरोग्य समस्या आहेत की जिथे लोक पोचू शकत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नसतं, हिमोग्लोबिन झालं किंवा डायबिटीज झालं, हा दुर्लक्ष केलं जातं. आणि आम्ही या वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत, म्हणजे आता इथं जो चाललाय तो पेप्सिको मार्फत चाललाय, तसंच आम्ही विठ्ठलवाडी आहे, टाकळी भीमा आहे, या गावातल्या शाळांपासूनही आम्ही काम करतो. आणि माझी सगळ्यांना याची एकच विनंती आहे की सगळ्यांनी याचा उपभोग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं ही आमची पेट्रोले होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेसांगवी गावामध्ये आज भव्य अशा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये जहांगीर हॉस्पिटलच्या प्रकरणी जे ग्रामीण भागातील लोकांना प्रामुख्याने जे आजार असतात त्या आजारावरती मार्गदर्शन करून त्या आजाराची पूर्णपणे मोफत त्यांनी तपासणी करून त्यांना जागेवरती औषध वगैरे दिलेली आहेत. आणि जर मेजर आजार असेल तर त्याची पण जहांगीर हॉस्पिटलतर्फे त्यांनी व्यवस्था सोय केलेली आहे. आणि या कामासाठी म्हणजे या शिबिरासाठी आत्तापर्यंत कमीत कमी 400 ते 450 ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि पूर्ण त्यांच्यातर्फे फ्री चेकअप केलेला आहे. आणि ह्या शिबिरासाठी आपल्या MIDCतील पेट्रोले कंपनीचं खूप मोठं योगदान असून त्या कंपनीचे यादव साहेब आणि कुलकर्णी साहेब आणि चंद्रा साहेब यांचं मोलाचं सहकार्य आमच्या सोनेसांगवी गावाला लाभलेलं आहे. त्यांच्याकडून अशीच भविष्यात चांगल्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. जहांगीर हॉस्पिटलच्या HCGMRI युनिटमध्ये काम करतो आणि जहांगीर हॉस्पिटल आणि पेप्सिकोच्या एकत्र कंबाईंड सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. या ठिकाणी सोनेसांगवी नावाच्या गावामध्ये आम्ही एक हेल्थ कॅम्प अरेंज केला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघताच आहात की खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि अशाच प्रकारे अजून वेगवेगळ्या गावांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या CSR थ्रू अशी कामं केली तर खूपच समाजाला उपयोगी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा सौभाग्य लाभलं. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. मान गौरव समितीच्या वतीनं माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा सत्कार माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी देशमुखांनी सातारच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी सूचक टिप्पणी पवारांनी केली आहे. देशमुख हे उत्कृष्ट अधिकारी आहेत.
माझ्या डाव्या बाजूला रामराजे निंबाळकर आणि उजव्या बाजूला देशमुख बसले आहेत. ही जोडी ठीक दिसते. माणदेशातील प्रश्नासंबंधी देशमुख कार्यरत राहतीलच, मात्र त्यांनी आता रामराजे निंबाळकरांच्या बरोबरीनं साताऱ्याच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हावं. सातारकरांनी येणाऱ्या काळामध्ये याकडे लक्ष ठेवावं अशी सूचक टिप्पणी करत पवारांनी प्रभाकर देशमुखांना राजकारणामध्ये सक्रिय होण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे देशमुख निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होणार असल्याचं स्पष्ट झालंय. मानगौरव समितीच्या वतीनं माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संभाजीराजे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, सिंधुताई सपकाळ यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गौरव समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी केलंय, तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केलंय. प्रशासनाच्यामध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका बजावली अशा एका अधिकाऱ्याचा आपण या ठिकाणी गौरव करतो. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मला अनेक वर्ष काम करण्याला संधी मिळाली. मी जवळपास 25 वर्ष प्रत्यक्ष प्रशासनाच्या कामामध्ये येतो आणि 50 वर्ष आता विधिमंडळाने संसदेमध्ये जाऊन मला घडली गेली. या सगळ्या काळखंडामध्ये अनेक अधिकाऱ्यांना जोडून करण्याच्या संबंधीची संधी मिळाली. आणि एक गोष्ट सांगायला मला नेहमी अजिबात होतो आणि आनंद होतो की महाराष्ट्र एक राज्य असते ज्या ठिकाणी सामाजिक जाण असलेल्या अधिकाऱ्यांची प्रचंड संख्या आहे. कसल्याही प्रकारचं संकट आलं, अवमानाची परिस्थिती आली, सगळं सामावून कसं जायचं आणि सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून त्याला त्या संकटातून बाहेर कसं काढायचं यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची मालिकाही महाराष्ट्र. संकट येतात. आता देशमुख सांगत होते की दुष्काळाचं संकट आलं आणि याची संकट अनेक. मान तालुक्यातील मान गौरव समितीने आज या ठिकाणी गौरव समारंभ आयोजित केला होता. आदरणीय पवारसाहेब, गिरीश बापटसाहेब, जानकर साहेब, त्याचबरोबर राज्याचे राज्यमंत्री शिवतारे साहेब, छत्रपती संभाजीराजे असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये वाटचाल करत असताना जे काही चांगलं काम करता आलं त्याच्यामध्ये लोकांची कायमची नाळ जोडून जे बदल करता आले, काही ठिकाणी चांगलं यश लाभलं, त्या सगळ्यांचा सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उल्लेख केला. खरं तर अशा प्रकारचं सामाजिक काम करावं असं मला नेहमी वाटतं आणि सेवानिवृत्ती झाली तरी पुढच्या काळामध्ये शिक्षण, जनसंधारण आणि स्किल डेव्हलपमेंट या कामामध्ये यापुढेही लक्ष द्यायचं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं काम करायची माझी इच्छा आहे आणि त्यानुसार आमचं बांदेश फाउंडेशन आणि इतर सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढं जायचा माझा विचार आहे. सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. आम्ही असं समजत नाही की देशमुख साहेब हे खरं सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं देशमुख साहेबांचं कार्य इथंच थांबणार नाही आहे, तर त्यांना इथून पुढेही त्यांना शिक्षण, पाणी आणि रोजगार हमी याच्यामध्ये काम करायची फार इच्छा आहे आणि इथून पुढे ते त्याच्यात काम
समितीचा एक सदस्य. मी मान गौरव समितीच्या वतीने देशमुख साहेबांचा गौरव समारंभ आयोजित केला. या गौरव समारंभासाठी साहेबांनी ज्या ठिकाणी कामाला सुरुवात केली, कुर्डवाडी, पंढरपूर, बारामती, कोल्हापूर, मुंबई, पुणे या ज्या भागात काम केले त्या भागातून त्यांना मांडणारे त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे असे खूप लोक ह्या कार्यक्रमाला आले. कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला पवारसाहेब आवर्जून आले, कारण साहेबांनी जे पवारसाहेबांच्या सानिध्यात काम केलं ते काम पवारसाहेबांना सुद्धा एक अतिशय आदरणीय काम वाटतं साहेबांचं. साहेब अतिशय तळमळीने गोरगरीब सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतात आणि नेहमी जमिनीवर पाय घेऊन चालतात. ते किती वरच्या पदावर गेले तरी त्यांना कधी अहंकार नाही किंवा अहंभाव नाही. सर्वसामान्य कुटुंबामधल्या प्रत्येक गोरगरिबाची त्यांना खूप जाणीव आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीच्या योजनेला तत्वतः मान्यता दिल्याचं जाहीर होताच शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये फटाके फोडून आनंद साजरा केलाय. राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफीच्या योजनेला तत्वतः मान्यता दिल्याचं जाहीर केल्यानंतर शेतकरी कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये फटाके वाजवून जल्लोष केलाय. तसेच या कालावधीमध्ये सहकार्य केल्याबद्दल अधिकारी, पत्रकार यांचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आलाय. आंदोलनाच्या काळामध्ये तालुक्यातील शेतकरी, व्यापारी यांनी संयम दाखवत आंदोलन यशस्वी करण्यासाठी शांततेची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झालंय. यावेळी ॲडव्होकेट सुभाष लांडे, मनसेचे गणेश रांधवने, शशिकांत कुलकर्णी, संजय नांगरे, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, राम पोटफोडे, अविनाश देशमुख, कारभारी वीर आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि शेतकरी आंदोलनाचा, शेतकरी संपाचा विजय झालेला आहे. या विजयामध्ये शेतकरी, सर्व पक्ष कार्यकर्ते, सर्व शेतकऱ्यांच्या प्रति पाठिंबा असलेले सर्व संघटना यांचा जसा मोठा सहभाग आहे, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार, ग्रामीण भागातील सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार, लोकल न्यूज चॅनल, राज्य पातळीवरील न्यूज चॅनल, यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातील सर्व आमचे पत्रकार बंधू जे आहेत त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कारण ग्रामीण पत्रकारांनी ही मागणी खेडोपाडी, गावोगावी राज्य सरकारपर्यंत पोहोचण्यामध्ये अत्यंत मोठी मदत केलेली आहे आणि पत्रकारांच्यामुळे या आंदोलनाला मोठा उठाव आलेला आहे. त्यामुळं शेवगाव तालुक्यातील सर्व शेतकरी संपामध्ये सहभागी झालेल्या संघटनांच्या वतीनं शेवगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा आम्ही या ठिकाणी जाहीर अभिनंदन व जाहीर सत्कार या ठिकाणी करत आहोत. संदीप देहाडराय, सालीम शेख, C24 तास, शेवगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल 13 जून रोजी जाहीर करण्यात आलाय. राहुरी शहरातील आविष्कार कोळपकर यानं 98.80% तर शहरातीलच गायत्री गवळी हिनं 98.60% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय. मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 13 जून रोजी जाहीर करण्यात आलाय. शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारं म्हणजे इयत्ता 10वीचं वर्ष. यासाठी प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीनं मेहनत घेत असतो आणि चांगले गुण मिळवून यश संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी त्याचे आई-वडील त्याला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. काही वेळा आर्थिक परिस्थिती नसताना देखील वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडील पूर्ण करतात. त्याचप्रकारे तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शहरातील कासारगली येथील रहिवासी आविष्कार प्रदीप कोळपकर या विद्यार्थ्यांना 98.80% तर शहरातीलच मल्हारवाडी रोड केशर मंगल कार्यालय परिसरामध्ये राहणारी गायत्री संतोष गवळी हिनं
98.60% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय। या प्रसंगी कोळपकर आणि गवळी या दोनही परिवारानं आपल्या पाल्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केलाय। या दोनही विद्यार्थ्यांना त्यांचे वर्गशिक्षक शेडगे सरांचं आणि त्यांच्या आईवडिलांचं मार्गदर्शन लाभलंय। तालुक्यामध्ये एकूण 4269 विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले होते। त्यापैकी 3701 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। तालुक्याचा निकाल हा 86.69% लागलाय, तर शहरातील विद्या मंदिर प्रशालेचा एकूण निकाल 82.33% लागलाय। अनिकेत सुनील सोहनी याला 93.60%, कुमारी मृणाल भाऊसाहेब मोरे हिला 93.40%, तर आकाश बाबासाहेब चव्हाण याला 91.80% गुण मिळालेत। एकंदरीत तालुक्यामध्ये मुलींनी बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळालंय। मी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठात शिकत होतो। माझ्या सरांचं नाव शेडगे सर, मला वर्ग शिक्षक होते। मेहरे सर शिकवायला होते आणि माझे सगळेच घरचे मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। पप्पा, मम्मीनी, आजी आजोबा सगळेच आणि कोळपकर परिवारांनी। परीक्षा काळातही अतिशय चांगलं प्रोत्साहन भेटत होतं। परीक्षा काळात 8 ते 10 तास चांगला अभ्यास करून परीक्षेची तयारी उत्तम केली व पेपर चांगले दिले। किती तास अभ्यास करत होता? 8 ते 10 तास परीक्षेच्या काळात। खेळायला जात नव्हतो? माझ्या आत्याचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन ठरलेलं आहे, आत्या व मामा। माझं नाव गायत्री संतोष गवळी, मी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय विद्यापीठच्या शाळेत शिकले। मी तसं पहिल्यापासूनच अभ्यासाची तयारी ठेवली होती। मी दररोज नियोजनपूर्वक अभ्यास केला, रात्री कधी जागले नाही मी जास्त, पेपरच्या काळात सुद्धा जास्त जागले नाही मी। मला माझे वर्ग शिक्षक शेडगे सर यांचं फार छान मार्गदर्शन लाभलं, त्यांनी फार छान शिकवलं आम्हाला। त्यासोबतच सगळ्या शिक्षकांनी खूप छान शिकवलं आम्हाला। मनीषा कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, अभिरुची कुलकर्णी या मॅडमनी सुद्धा खूप छान शिकवलं आम्हाला, त्यांचंही छान मार्गदर्शन लाभलं। मी नियोजनपूर्वक अभ्यास केला। दररोज मी 5:30ला घरी यायचे, त्याच्यानंतर मी खेळायचे आणि नंतरच मी अभ्यासाला बसायचे। मी दररोज 3 ते 4 तास अभ्यास केला, जास्त वेळ नाही, पण नियोजनपूर्वक अभ्यास करायचा। यामध्ये तुला कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभलं? मला माझे वर्ग शिक्षक वेळोवेळी मला मदत करत राहिले, त्यासोबत माझ्या घरच्यांनी फार माझी काळजी घेतली। मला पेपरच्या काळामध्ये फार त्यांनी प्रोत्साहन दिलं, माझी मनस्थिती त्यांनी छान टिकून ठेवली, त्याबद्दल त्यांनीही मदत केली मला। माझे वर्ग शिक्षकांनी खूप छान मदत केली। धनश्री कुलकर्णी या माझ्या मॅथच्या मॅडम, त्यांनी खूप छान मदत केली। त्यांनी कायमच आमचं मनोबल वाढवत राहिलं त्या, आणि त्यामुळे आम्हाला पेपरच्या काळात कधीच कशाचीच भीती वाटली नाही। त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला। आता 10वी झाल्यानंतर पुढे तुझा काय करण्याचा विचार आहे? 10वी झाल्यानंतर आता 11वी 12वी त्याच्यामध्ये मी आता पूर्ण PCMB हे 4ही विषय घेत आहे आणि त्यावेळी 11वी 12वी सुद्धा मी नियोजनपूर्वकच अभ्यास करणार आहे, रात्री जागणार नाहीये। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। ओला या भारतातील वाहतुकीसाठीच्या मोबाईल ॲप यांच्या वतीनं चालक भागीदारांसाठी व्हर्च्युअल क्रिकेट गेम हा उपक्रम राबवण्यात आला होता। 6 आठवडे चाललेल्या या स्पर्धेमध्ये 7 प्रमुख शहरातील चालक भागीदारांनी सहभाग घेतलाय। ओला या भारतातील वाहतुकीसाठीचे लोकप्रिय मोबाईल ॲपनं आयोजित केलेल्या व्हर्च्युअल क्रिकेट गेममधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आलाय। ओला पार्टनर लीगच्या पुण्यातील शानदार सोहळ्यामध्ये हा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेमध्ये बंगळूर, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि पुणे यासारख्या 7 प्रमुख शहरातील 3 लाख चालक भागीदारांनी सहभाग नोंदवला होता। या अभूतपूर्व सहभागामुळे चालक भागीदारांसाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम ठरलाय। या व्हर्च्युअल क्रिकेट मॅचमध्ये चालक भागीदारांना बुकिंग पूर्ण केल्यास धावसंख्या आणि सोप्या धमाल प्रश्नांचं योग्य उत्तर दिल्यास पॉइंट असं स्वरूप होतं। ओलाच्या चालक भागीदारांनी 6 आठवडे चाललेल्या या स्पर्धेमध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची 50,000पेक्षा जास्त बक्षिसे पटकावली आहेत। ओलाचे CEO विशाल कौल म्हणाले की सर्व शहरांमधनं ओलाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मला अतिशय आनंद होतोय। ये है कल्मिनेशन OPL प्रोग्राम का, OPL लीग का, OPL इनिशिएटिव का।
और बहुत अच्छा लगा हम दोनों को इसमें पार्टिसिपेट करते हुए। और ये आई होप लड़के और लड़कियां उन्हें मौका दिया है स्कॉलरशिप्स, क्रिकेट स्कॉलरशिप्स के लिए, तो आई थिंक दैट्स वंडरफुल। एंड यहाँ आकर बेहद खुशी हो रही है क्योंकि पुणे पेशवाज उनको स्कॉलरशिप दी जाएगी। 3 महीने का स्कॉलरशिप है अभी स्टार्ट में, और आने वाले वक्त में और भी ज़्यादा उसको बेहतर बनाने के लिए हम लोगों ने अभी ऑलरेडी डिस्कस किया हुआ है। लेकिन ओला ने जिस तरह से ये पूरा प्रोग्राम बनाया गया है, ज़बरदस्त है। वर्चुअल क्रिकेट गेम का जो मज़ा दिलाया है ओला पार्टनर्स को, जो ओला ड्राइवर्स हैं, वो ओला पार्टनर्स हैं, उनको ये इसका जो एक्सपीरियंस किया है और ओला ने जो करवाया है वो बहुत बेहतरीन एक्सपीरियंस है उन लोगों के लिए। और हमें जैसे बताया गया था सिर्फ 4 हफ्तों के लिए होना था ये पूरा प्रोग्राम, लेकिन 6 हफ्ते तक गया बिकॉज रिस्पॉन्स बहुत बढ़िया था। और जैसे देखा कि जितने भी पार्टनर्स यहाँ पे आए, जो विनर्स थे, जिनको कार्स दी गई यहाँ पे 5 जो विनर्स थे, उनके चेहरे पे आप अगर खुशी देखेंगे तो वो बयां करती है कि वो कितने खुश हैं, ना कि सिर्फ जीतने से, बट ओला के साथ पार्टनरशिप करने में। और एक यहाँ पे जो आके माहौल जो देखा गया, जो आपने भी देखा होगा कि एक फैमिली की तरह माहौल दिख रहा है कंपनी में, तो ये देख के मुझे बड़ा अच्छा लगा। और ऐसे इनिशिएटिव में पार्टनरशिप के लिए और ऐसे इनिशिएटिव में एज ए ब्रांड एम्बेसडर होना, ये मेरे लिए बहुत खुशी की बात है। दी जाएगी पहले 3 महीने के लिए, फिर आगे जाके हम लोगों ने और भी बात की कि आगे और इसको कैसे बेहतर की जाए, कैसे बच्चों को और स्कॉलरशिप दी जाए। से साउथ अफ्रीका के खिलाफ इंडियन टीम खेली है, बड़ा कन्विंसिंग विक्ट्री था, और उनके लिए उस जीत के लिए बहुत मुबारकबाद देता हूँ। सिर्फ मैं ही नहीं, पूरा हिंदुस्तान बड़ा खुश है, पूरा मुल्क बड़ा खुश है। और जो सेमीफाइनल गेम होने वाला है बांग्लादेश के खिलाफ, उसके लिए भी मेरी शुभकामना है कि अच्छा करें, जीते, और फाइनल भी ज़्यादा दूर नहीं, सिर्फ 2 कदम दूर है हम लोग ट्रॉफी के लिए। जो 2013 में चैंपियंस ट्रॉफी जीती थी इंडियन टीम ने, मैं दुआ करूँगा कि वापस वही हम लोग चैंपियंस ट्रॉफी जीते, और जिसके हम लोग काफ़ी क्लोज खड़े हुए। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगावमध्ये श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। जवळपास 1 लाख भाविकांनी श्रींचं दर्शन घेतल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टने दिली आहे। बारामतीपासून पश्चिमेस 33 किलोमीटर अंतरावरती मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थस्थान आहे। यामुळे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला हजारो गणेश भक्त मोरगावी श्री मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरामध्ये भाविकांची रीग लागते। हीच स्थिती दिवसभर होती। सध्या शाळा महाविद्यालयांच्या सुट्या संपत आल्यानं पर्यटनाच्या हेतूनं अनेक भक्तांनी अष्टविनायक यात्रेला इथूनच प्रारंभ केलाय। खास चतुर्थीसाठी पहाटे 4 वाजता मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात आलंय। पावसानं उघडीप दिल्यामुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात जाणवली आहे। सकाळी 12च्या दरम्यान दर्शन रांग करहा नदीच्या पात्रापर्यंत लागली होती। सध्या उन्हाळ्याची वाढती तीव्रता कमी झाल्यामुळे पहाटे आणि संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढली आहे। मंदिर परिसरामध्ये हार, दुर्वा, पेढे, फुलांची दुकानं सजली आहेत। सुलभ दर्शन व्यवस्था पुरवण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं मुख्य मूर्तीचं मुखदर्शन CCTV द्वारे बाहेरील बाजूस घेण्याची सुविधा पुरवण्यात येते आहे। मंदिर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी सुरक्षा रक्षक भाविकांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करताना दिसलेत। ग्रामपंचायतच्या वतीनं वाहन तळासह पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे। दर्शनास आलेल्या भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी मंदिरामध्ये अनेक स्वयंसेवक कार्यरत होते। दरम्यान दिवसभरामध्ये सुमारे 1 लाख भाविकांनी श्रींचं दर्शन घेतल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली आहे। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। पृथ्वी चंद्रकांत मोरडे या 1 वर्षाच्या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त मंचरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत। यामध्ये सरकारी दवाखान्यातील रुग्णांना मोफत केस पेपर काढून देण्यात आलाय, तर रुग्णांना फळे, बिस्किट यांचं वाटप देखील करण्यात आलंय। या उपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। पृथ्वी चंद्रकांत मोरडे या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त मंचरमध्ये सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सरकारी दवाखान्यातील रुग्णांना मोफत केस पेपर काढून देण्यात आलाय आणि दवाखान्यातील रुग्णांना मोफत फळे, बिस्किट
केळी वाटप असा कार्यक्रम घेण्यात आलाय। मुलीच्या वाढदिवसानिमित्त असा समाजहिताचा कार्यक्रम मंचरमध्ये प्रथमच घेण्यात आलाय। या कार्यक्रमाचं कौतुक पंचक्रोशीमध्ये होत आहे। या कार्यक्रमाला बजरंग दल तालुकाध्यक्ष सुहास भाऊ वानखेले, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश थोरात, नूतन हॉटेलचे मालक रमेश वानखेले, आदित्य जेंट्स शॉपीचे निखिल भाऊ गाडे, हिमालय प्रॉपर्टीचे योगेश थोरात, साई सर्व्हिस स्टेशनचे मालक विनोद थोरात, ग्रामपंचायत सदस्य योगेश थोरात, गुरुकृपा इंडस्ट्री चाकण स्वप्नील थोरात, ऋतुराज काळे, अभिनय कानडे, सागर थोरात, विशाल बांगर, विशाल काळे, दत्ताभाऊ वानखेले, प्रशांत मोरडे, चेतन गुंजाळ, अमोल चव्हाण आणि संघर्ष प्रतिष्ठान आंबेगाव तालुका याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी पृथ्वीला भरभरून आशीर्वाद दिलेत। समाजहिताचे कार्यक्रम तेही मुलीच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आल्यानं सर्व मान्यवरांनी पृथ्वीचे वडील चंद्रकांत आणि आई प्रियंका यांचं मोठं कौतुक केलंय। अशा कार्यक्रमांचं आयोजन इतरांनीही करावं असे मंचर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका देशमुख मॅडम यांनी यावेळी सांगितलंय। आज पृथ्वी मोरडेचा पहिला वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल तिला अतिशय शुभेच्छा देते पुढच्या भावी आयुष्यासाठी। आणि आज सगळ्यात मला आवडलेली गोष्ट अशी आहे की तिच्या आईवडिलांनी हा वाढदिवस जो आहे तो वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे। उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आज जेवढे काही पेशंट असतील तेवढे सगळ्यांचे टेस्ट पेपरची फी हे त्यांच्याकडनं दिली जाणार आहे। तसंच आतमध्ये आमचे जे काही पेशंट आहेत त्यांच्यासाठी त्यांनी बिस्किट आणि फळं वाटप हा एक प्रोग्राम ठेवलेला आहे। तसंच आमचे गरोदर माता जे काही आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी फळं वाटप हा प्रोग्राम ठेवलेला आहे। मला इथं 5 वर्ष झाले मेडिकल स्टुडंट अशा प्रकारचा हा उपक्रम हा पहिला आहे आणि मी त्यांचं फारच अभिनंदन करते। आणि मला असं वाटतं की ते वाढदिवस हे जे आहे ते अशा पद्धतीने जर साजरे झाले तर त्याच्यात खरोखर आपल्याला काहीतरी समाजासाठी करण्यासाठी गोष्ट आहे। आज पृथ्वीचा आज वाढदिवस पहिला आहे, त्याबद्दल ज्या पद्धतीने आज या अनोख्या पद्धतीने श्रीजन्माचं जे स्वागत केलं जातं आणि स्त्री भ्रूण हत्या ही थांबवण्यासाठी आणि एक अनोख्या पद्धतीने आज पृथ्वीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आज पहिल्यांदा ज्या वर्षापासून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झालेली आहे तेव्हापासून जे आज पहिल्यांदाच टेस्ट पेपर जे आहेत ते मोफत या ठिकाणी आज दिलेले जात आहे पेशंटला। तर अशीच समाज जागृती आणि समाज बांधवांमध्ये याचा प्रसार आणि हे होणं गरजेचं आहे आणि ह्याच पद्धतीने असे उपक्रम राबवले जावेत हीच मी सर्वांना विनंती करतो। पृथ्वीला पुन्हा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। कातरमध्ये सापडलेल्या मळगंगा देवीच्या घागरीची गावामधनं सवाद्य मिरवणूक, घागर पुन्हा विहिरीमध्ये विसर्जित। निमगाव धाणामध्ये जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। सरकारनं चुकीचं धोरण घेतलं तर 26 जुलैला पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा सुकर्ण समिती सदस्य डॉक्टर नवले यांचा इशारा। आणि मार्च 2017 मध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, राऊरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलं घवघवीत यश। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।